नमस्कार. 1986 सालातल्या एप्रिल महिन्यामध्ये रशियामध्ये असणाऱ्या चेर्नोबिल जवळची महाकाय अशी अणुभट्टी फुटली आणि मग प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्यातून निघालेला किरणोत्सर्ग म्हणजे रेडिएशन चारही बाजूला पसरायला लागलं. किरणोत्सर्ग महाभयंकर प्रमाणामध्ये चारही दिशेला पसरायला लागल्यावर मग जगातल्या सगळ्या प्रसार माध्यमांनी वर्तमानपत्रांनी याची दखल घेऊन या किरणोत्सर्गापासून होणारे अल्पकालीन आणि दीर्घकालीन दुष्परिणाम याची चर्चा आपापल्या हातामध्ये असलेल्या माध्यमातून सुरू केली. अन्न पाणी दूषित करणारा हा किरणोत्सर्ग आहे. वनस्पतींना भयंकर त्रास देणारा हा किरणोत्सर्ग आहे आणि माणसाच्या संपर्कामध्ये जर हा किरणोत्सर्ग आला तर माणसाला भयंकर शारीरिक त्रास होतात असं या वर्तमानपत्रांनी रोजच्या रोज आपल्या वार्तांकनातून लोकांना सांगायला सुरुवात केलेली होती. आणि नंतर चौथ्या दिवशी हा पसरत जाणारा किरणोत्सर्ग इराणच्या आखातापर्यंत आल्याचं जगामध्ये लोकांना कळलं आणि त्याच्यानंतर पुढच्या 2-4 दिवसामध्ये हा कदाचित भारतामध्ये पसरेल असं तज्ज्ञांनी जगातल्या लोकांना सांगायला सुरुवात केली. किरणोत्सर्ग सुरू झालेला आहे आणि त्याचे अतिशय वाईट असे परिणाम लोकांच्या जीवनावर शरीरावर होणार आहेत. हे भारतातल्या लोकांना वर्तमानपत्र आणि प्रसार माध्यमातून कळलेलं होतं. त्यामुळे एक भीतीची दाट छाया लोकांच्या मनावर पसरलेली होती आणि इराणमधून पुढच्या 2-3 दिवसात हा किरणोत्सर्ग भारतामध्ये येण्याची शक्यता आहे. हे जेव्हा समजलं तेव्हा भारतातल्या सगळ्या माणसांचे अक्षरशः पाचावर धारण बसली. लोक मग या किरणोत्सर्गापासून बचाव करायसाठी काही उपाय आहे का याचा शोध घ्यायला लागले. आपापसात चर्चा करायला लागले आणि त्याच वेळेला ठाणे जिल्ह्यामध्ये असलेल्या शहापूर गावामध्ये या किरणोत्सर्गाने खऱ्या अर्थाने खळबळ उडवून दिलेली होती. त्यावेळेला शहापुरामध्ये बलराम तेलतुंबडे नावाचा अतिशय उचापती आणि चळवळ्या तरुण होता. 30च्या जवळपास असणारं वय, 6 फुटाची उंची, सावळा वर्ण आणि एकंदर उत्साहाने 24 तास फुरफुरणारा हा बलराम तेलतुंबडे बहुधा उभरता सामाजिक कार्यकर्ता त्यावेळेला होता. जगामध्ये पसरणारा किरणोत्सर्ग आता भारताच्या वेशीवर येऊन ठेपणार आहे हे कळल्यावर मग या तेलतुंबडेतला सामाजिक कार्यकर्ता जागा झाला आणि मग त्याने या बाबतीमध्ये आपणच पुढाकार घेऊन काहीतरी करायला पाहिजे असं निश्चित केलं. वास्तविक या तेलतुंबडेच्या वडिलांनी किराणा मालाचं चांगलं मोठं दुकान थाटून गेल्या 15-20 वर्षामध्ये बक्कळ माया जमवलेली होती आणि मग वय परत्वे आपला व्याप कमी करून हे दुकान जे होतं किराणा मालाचं मोठंच्या मोठं ते आमच्या बलराम तेलतुंबडेकडे सुपूर्त केलेलं होतं. पण आपल्या वडिलांनी एवढं चांगलं चालतं दिलेलं आपल्या हातात हे दुकान त्याचा व्याप अधिक वाढवावा, अधिक मेहनत करावी, वडिलांच्या पुढे 2 पावलं टाकावी असा विचार कधी सुद्धा या बलराम तेलतुंबडेच्या मनाला शिवला नाही. त्याच्या उलट आपलं हे चांगलं चालणारं भलं मोठं किराणा सामानाचं दुकान आपल्या नोकरांच्या भरवशावर सोडून सबंध दिवस गावामध्ये चळवळी आणि उचापत करत हा तेलतुंबडे फिरत होता. किरणोत्सर्ग येतो आहे ही त्याला फार मोठी सुवर्णसंधी लाभली. आपल्या या सगळ्या सामाजिक कार्याच्या एक पैलू म्हणून या आमच्या बलराम तेलतुंबडेने आपल्या स्वतःच्या अध्यक्षतेखाली शहापुरामध्ये 2 सामाजिक संस्था स्थापन केलेल्या होत्या. एक शहापूर विकास मंच आणि शहापूर युवक मंच या 2
असलेल्या संस्था, त्याचा अध्यक्ष स्वतः बलराम तेलतुंबडे आणि त्याच्यासारखा टवळक्या करत फिरणाऱ्या शहापुरातल्या 15-20 लोकांना मग या एकंदर दोन्ही संस्थांमध्ये त्याने काही पदं खिरापतीसारखी वाटलेली होती. या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने रोजच्या रोज शहापूर वार्ता नावाचं एक दैनिक स्वतःच्या पैशाने हा बलराम तेलतुंबडे प्रसिद्ध करत होता आणि त्यावेळेला 125-150 उंबरठा असणाऱ्या प्रत्येक घरामध्ये हे रोजच्या रोज शहापूर वार्ता नावाचं वर्तमानपत्र जाऊन नेमाने पडत असे. शहापुरातल्या बारीक सारीक सगळ्या घटनांची ऐतिहासिक नोंद या शहापूर वार्ता नावाच्या वर्तमानपत्रामध्ये होत असे आणि अगदीच काही मजकूर नाही मिळाला तर मग जागा भरून काढण्यासाठी हा बलराम तेलतुंबडे आपल्याच घरातल्या महालक्ष्मी किराणा स्टोअरची एक भली मोठी जाहिरात या आमच्या स्वतःच्या शहापूर वार्ता नावाच्या वर्तमानपत्रामध्ये छापत असे. लोकांच्या दृष्टीने या शहापूर वार्ता नावाच्या रोजच्या रोज घरी येऊन पडणाऱ्या वर्तमानपत्राचं महत्त्व फार होतं. शाळेतल्या मुलांच्या दृष्टीने पावसाळा सुरू झाल्यावर वाहणाऱ्या ओढ्यामध्ये कागदाच्या होड्या करून टाकायसाठी या वर्तमानपत्राचा कागद उपयोगी पडत असे. मराठीमध्ये छापलेलं हे वर्तमानपत्र त्यावेळेला शहापुरामध्ये 2-4 जी शेट्टी कुट्टी नावाची कर्नाटकातली कुटुंब वस्तीला होती. त्यांना मराठी वाचता येत नसलं तरी रोजच्या रोज येणाऱ्या पेपरची चाटकाप्रमाणे हे वाट बघत असत, कारण घरी तयार केलेला उपमा मेदूवडा बांधून नेण्यासाठी त्यांना या शहापूर वार्ताचा मोठा आधार होता. असं बलराम तेलतुंबडेचं सगळं सामाजिक कार्य सुरू असताना आणि समोर किरणोत्सर्गासारखी भली मोठी एक संधी आणि तितकंच मोठं आवाहन असताना हा बलराम तेलतुंबडे स्वस्थ बसणं काही शक्य नव्हतं. हा सगळा किरणोत्सर्गाचा जामानिमा त्याने आधी जाणून घेतला आणि मग आपल्या अध्यक्षीय अधिकारामध्ये या असलेल्या 2 संस्थांकडून त्याने एक भलं मोठं निवेदन तयार केलं. त्याच्यामध्ये किरणोत्सर्ग, त्याने होणारे त्रास, संभाव्य धोके या सगळ्याची चर्चा केलेली होती. खाली त्याने आपल्या संस्थेचा अध्यक्ष म्हणून त्या निवेदनावर सही केली आणि त्या निवेदनाला अजून जरा बळकटी यावी म्हणून गावातली जी एकमेव माध्यमिक शाळा होती त्या शाळेतल्या मुख्याध्यापकांची सुद्धा सही त्या निवेदनावर घेतली. असं सगळं हे टाकोटाक निवेदन तयार झाल्यानंतर मग आपल्या टोळक्यातल्या 5-10 लोकांना घेऊन या बलराम तेलतुंबडेने शहापूर पोलीस स्टेशन गाठलं. त्यावेळेला प्रभाकर नामजोशी नावाचे PSI या पोलीस स्टेशनचा कारभार बघत होते. प्रभाकर नामजोशीने आपल्या समोर स्टेशनमध्ये आलेल्या या आमच्या तेलतुंबडेचं भरभरून स्वागत केलं. त्याला बसायला खुर्ची दिली आणि मग काय काम काढलं तेलतुंबडे असं प्रभाकर नामजोशीने आमच्या बलरामाला विचारलं. बलरामाने लगेच आपल्याकडचं निवेदन त्यांच्यासमोर ठेवलं. किरणोत्सर्ग, त्याची उत्पत्ती, माहिती असं सगळं लिहिलेलं ते निवेदन प्रभाकर नामजोशी साहेबांनी शांतपणे वाचून काढलं आणि त्यांना पटकन आणि खुदकन हसू आलं. पण अतिशय जाणीवपूर्वक आणि एक तक्रार घेऊन आलेल्या बलराम तेलतुंबडे समोर हे हसणं बरोबर दिसणार नाही असं कुठेतरी जाणवून मग आतल्या आत या प्रभाकर नामजोशीने आपलं येणारं हसू दाबलं आणि मग बलराम तेलतुंबडेला म्हणाले की बरं झालं तुम्ही हे निवेदन आणून दिलं. आता आमच्या पोलीस यंत्रणेकडून या किरणोत्सर्गाला अटकाव करण्यासाठी जे काही शक्य होईल ते आम्ही लगोलग करणार आहोत. प्रभाकर नामजोशींनी इतकं भरघोस आश्वासन दिल्यावर बलराम तेलतुंबडेला कुठेतरी आपण कृतकृत्य झालो असं वाटलं.
मग आपल्या बरोबरच्या टोळक्यावर एकदा नजर मारून त्याने आपल्याबद्दल यांच्या मनामध्ये फार मोठेपणाची भावना निर्माण झालेली आहे याची खात्री करून घेतली आणि सोमवारी दुपारी मग प्रभाकर नामजोशींच्या पोलीस स्टेशनमधून हा तेलतुंबडे बाहेर पडला. लगेच दुसऱ्या दिवशीच्या शहापूर वार्ता या आपल्या वर्तमानपत्रामध्ये चांगला ठसठशीत असा मथळा देऊन आपण काल कसे गेलो, प्रभाकर नामजोशीने कसं स्वागत केलं आणि किरणोत्सर्गाला अटकाव करण्याचं आश्वासन आपण पोलीस खात्याकडून कसं मिळवलेलं आहे याचं रसभरीत वर्णन लिहिणारी बातमी त्या शहापूर वार्तामध्ये पहिल्या पानावर प्रसिद्ध केली. आतमध्ये अग्रलेखाची जी जागा होती त्याच्यावरती किरणोत्सर्ग नावाचा अग्रलेख लिहिला आणि मग घराघरामध्ये जाऊन हे वर्तमानपत्र पडलं. तिसऱ्या दिवशी परत एकदा स्मरणपत्र द्यायला हा तेलतुंबडे प्रभाकर नामजोशींकडे गेला. नामजोशीने तेव्हाही त्याला तेच सांगितलं की बाबा पोलीस खातं जरूर याची नोंद घेईल आणि आम्ही काम करू. त्याच्यानंतर सोमवार, बुधवार, शुक्रवार उजाडला आणि शुक्रवार उजाडल्यानंतर आज तागायत प्रभाकर नामजोशीने या किरणोत्सर्गाला अटकाव करण्याची कोणतीही कार्यवाही केलेली नाही हे बलराम तेलतुंबडेच्या ध्यानात आल्यावर मग त्याने तसंच दुसरं एक निवेदन तयार केलं आणि आपल्या टोळक्याला घेऊन त्याने थेट त्या जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक SP होते त्यांचं ऑफिस गाठलं. त्यावेळेला 1986 सालामध्ये ओमप्रकाश बाली नावाचे IPS ऑफिसर ठाणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणजे SP होते. 5.5 फुटाची उंची, स्वच्छ गोरा वर्ण, लुकलुकणारे पण भेदक डोळे आणि अतिशय कुशाग्र बुद्धी ही ओमप्रकाश बाली साहेबांची खास म्हणावी अशी वैशिष्ट्य होती. ओमप्रकाश बाली साहेबांनी मोठ्या कष्टाने IPS ची परीक्षा पास झाल्यानंतर महाराष्ट्र केडर निवडलं होतं आणि गेल्या 15-16 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी काम करून आपल्या कर्तृत्वाचा आणि कामाचा ठसा या ओमप्रकाश बाली साहेबांनी उठवलेला होता आणि 1986 साली त्यांच्याकडे ठाणे ग्रामीण या जिल्ह्याचा अधीक्षक पदाचा कार्यभार होता. बाली साहेबांच्या समोर हा बलराम तेलतुंबडे गेला. बाली साहेबांनी त्याला बसायची आज्ञा केली समोरच्या खुर्चीवर. मग हा बलराम तेलतुंबडे बसल्यानंतर बाली साहेबांनी सहज काय काम आहे असं स्वच्छ मराठीमध्ये विचारलं. कारण महाराष्ट्रामध्ये 16-17 वर्षाची सर्व्हिस झाली असल्यामुळे बाली साहेबांना स्वच्छ आणि चांगलं मराठी बोलता येत होतं. बलराम तेलतुंबडेंनी आपण आणलेलं निवेदन त्यांच्यासमोर ठेवलं. बाली साहेबांनी झरझर नजर फिरवीत पुढच्या 1.5-2 मिनिटामध्ये ते सगळं निवेदन वाचून काढलं आणि मग पुन्हा एकदा प्रश्नार्थक मुद्रेने समोर बसलेल्या बलराम तेलतुंबडेकडे पाहिलं. दरम्यानच्या काळामध्ये बाली साहेबांच्या कुशाग्र बुद्धीने आणि भेदक नजरेने या समोर बसलेल्या बलराम तेलतुंबडेची सगळी कुंडली मनातल्या मनात तयार केलेली होती आणि आता आपण तयार केलेल्या या कुंडलीची पडताळणी करण्यासाठी बाली साहेब पुढे सरसावले होते. बाली साहेबांनी मग जरा स्वर बदलून हिंदीमध्ये विचारलं की आप करते क्या हो. बाली साहेबांचा आप करते क्या हो हा प्रश्न बलराम तेलतुंबडेला थोडासा अनपेक्षित होता. मग त्याच्यावर जरा सावरून बसत तेलतुंबडेने सांगितलं की मी शहापूरमधल्या लोकांचा एक भक्कम आधार आहे. शहापुरातल्या सगळ्या लोकांचा माझ्यावर ठाम विश्वास आहे आणि त्यांना अडीअडचणीमध्ये मदत करणं हा मी माझा धर्म मानतो.
असं सगळं सविस्तर उत्तर दिल्यानंतर मग बाली साहेबांनी पुढचा खोचक प्रश्न विचारला की आप पढे लिखे हो. त्याच्यावर काय उत्तर द्यावं हे बलराम तेलतुंबडेला सुचेना. त्याची ती भांबवल्यागत झालेली अवस्था बघून बाली साहेबांनी पुढे प्रश्नांची फैर झाडली. आप ग्रॅज्युएट हो, अंडर ग्रॅज्युएट हो, 12वी पास हो, 10वी पास हो. पहिल्या 3 प्रश्नांना आमच्या समोर बसलेल्या बलराम तेलतुंबडेंनी गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये मान हलवून नकार दर्शवला. आणि चौथा जो प्रश्न होता की 10वी पास हो, त्याला मात्र पटकन उठून हो म्हणून सांगितलं. दरम्यानच्या काळामध्ये मग या पोलीस डिपार्टमेंटची आपण तक्रार करायला आहोत हे अधोरेखित करण्यासाठी बलराम तेलतुंबडेंनी बाली साहेबांना सांगायला सुरुवात केली की मी थेट तुमच्याकडे आलेला नाही. सोमवारी म्हणजे 4 दिवसापूर्वी असंच एक निवेदन मी शहापूर पोलीस स्टेशनमध्ये असणाऱ्या प्रभाकर नामजोशींकडे दिलेलं आहे. पण किरणोत्सर्गासारख्या अतिशय गहन आणि धक्कादायक आणि धोकादायक विषयावर सुद्धा आजतागायत त्यांच्याकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही आणि म्हणून मला आपल्यापर्यंत यावं लागलं. आता प्रभाकर नामजोशींचं आलेलं नाव आणि पोलीस स्टेशनला यांनी केलेली रीतसर तक्रार यांनी मग बाली साहेबांनी या सगळ्याची नोंद घेतली. आपल्या PAला बोलावलं आणि मग शहापूर पोलीस स्टेशनच्या प्रभाकर नामजोशींना फोन लावायला सांगितलं. पुढच्या 1 मिनिटामध्ये आलेल्या त्यांच्या PAने तो फोन लावला आणि रिसिव्हर साहेबांच्या हातामध्ये गेला. साहेबांनी मग मृदू आवाजामध्ये पण कणखर भाषेमध्ये प्रभाकर नामजोशी शहापूर पोलीस स्टेशनच्या PSI बरोबर त्यांना जे काही बोलायचं होतं ते बोलले आणि त्यांना सांगितलं की बलराम तेलतुंबडे नावाचा एक माणूस इथे काही किरणोत्सर्गाबद्दल निवेदन घेऊन आलेला आहे. 1.5-2 मिनिटाच्या या सगळ्या संभाषणानंतर बाली साहेबांनी रिसिव्हर खाली ठेवला आणि मग बलराम तेलतुंबडेकडे विश्वासदर्शक असं बघत त्यांनी सांगितलं की तुंबड़े जी, मैं परसों संडे के दिन शहापूर में आ रहा हूँ. बाली साहेबांना आपण दिलेल्या निवेदनाची पडलेली छाप, आपल्या सामाजिक कार्यकर्ता असण्याचा ठसा या सगळ्याची गोळाबेरीज म्हणून बाली साहेब तातडीने रविवारी शहापूरला यायला तयार झाले. हे आमच्या बलराज तेलतुंबडेच्या दृष्टीने फार मोठं इप्सित किंवा यश होतं. त्याला त्या यशाच्या अवस्थेमध्ये तसंच ठेवून मग बाली साहेबांनी त्याचा निरोप घेतला. खरं तर रूटीन पोलीस स्टेशनच्या इन्स्पेक्शनसाठी बाली साहेब रविवारी शहापूरला जाणारच होते. पण त्यांच्या कुशाग्र बुद्धीला अनुसरून समोर बसलेल्या तेलतुंबडेला त्यांनी असं जाणवून दिलं की बाबा तुझ्या या समस्येसाठी आणि ती सोडवण्यासाठी मी शहापूरला मुद्दाम येतोय. परत एकदा वीजभर वाढलेली छाती आणि आपल्या टोळक्याला बरोबर घेऊन बलराम तेलतुंबडे बाली साहेबांच्या ऑफिसातून बाहेर पडला आणि त्यांनी थेट शहापूर गाठलं. जेमतेम शनिवारचा एक दिवस त्याच्या हातामध्ये होता आणि रविवारी सकाळी 11 वाजता बाली साहेब येणार होते शहापूर पोलीस स्टेशनमध्ये. त्यामुळे बलराम तेलतुंबडेने एक क्षणही वाया न घालवता पटापटा आपल्याला जे कामं होती ती उरकायला सुरुवात केली. सगळ्यात पहिल्यांदा शनिवारी त्याने शहापूर वार्ताचा विशेषांक प्रसिद्ध केला. त्याच्यामध्ये आपण बाली साहेबांची घेतलेली भेट, त्यांनी दिलेला प्रतिसाद, लगेच शहापूरला येण्याचं कबूल केलं, हे सगळं सविस्तरपणे लिहिलं.
आतल्या अग्रलेखाच्या जागी बालीसाहेबांची भेट असा एक अग्रलेख खरडून दुसऱ्या दिवशी शनिवारी तो शहापूर वार्ताचा अंक सगळ्या घरामध्ये जाऊन पडला. मग प्रभाकर नामजोशींची सामंजस्याची भूमिका घेऊन पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये स्वतः पैसे खर्च करून या बलराम तेलतुंबडेंनी एक भलं मोठं स्टेज उभारलं. त्याच्या पुढे 100-150 खुर्च्या मांडल्या. सगळीकडे आपल्या वेगवेगळ्या संस्थांचे बॅनर लावले. शहापूर वार्ताची 2-4 पत्रकं लावली आणि नंतर मग तो शाळेच्या मुख्याध्यापकांकडे गेला. तोपर्यंत मुख्याध्यापकाने SP साहेब रविवारी शहापूरला भेट देणार आहेत ही बातमी शहापूर वार्तामधून वाचलेली होती. आल्या आल्या या बलरामचं मोठं स्वागत करत मुख्याध्यापक साहेबांनी काय सेवा करू बलरामा असं आर्जव किंवा विनंती केली. त्यावर बलराम तेलतुंबडेंनी सांगितलं की अनायसे उद्या शाळेला सुट्टी आहे, तेव्हा शाळेतल्या विद्यार्थ्यांचं या मुख्याध्यापकाने एक जे लेझिम पथक तयार केलं होतं ते पथक सुद्धा बालीसाहेबांच्या स्वागताच्या कार्यक्रमासाठी जरूर पाठवा अशी विनंती वजा आदेश आमच्या बलराम तेलतुंबडेने मुख्याध्यापकांना केला. आणि पुढे मुख्याध्यापकांना थोडासा गूळ लावला की साहेब म्हणजे सर या उद्याच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद मी तुम्हाला देणार आहे. मुख्याध्यापकांना दिलेला हा वळसा बरोबर लागू पडला आणि मग लगेच त्याने आपल्या तालमीमध्ये तयार झालेलं विद्यार्थ्यांचं लेझिम पथक उद्या सकाळी पोलीस स्टेशनमध्ये कार्यक्रमासाठी हजर राहणार याची ग्वाही बलराम तेलतुंबडेला देऊन टाकली. मग घरोघरी जाऊन तेच वार्तापत्र स्वतःच्या तोंडाने सांगून घराघरामधल्या लोकांना त्यांनी या कार्यक्रमासाठी यायची गळ घातली. नुसतंच या न सांगता साहेब रावसाहेब तुम्ही आलंच पाहिजे असं सांगून त्यांच्या प्रत्येकाकडून येण्याची हमी घेतली. आणि ही सगळी कामं उरकून रात्री जायला घरी पोचायला त्याला 12-12:30 वाजले. त्याला त्या रात्री तशी फारशी झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता परत तो शहापूर पोलीस स्टेशनच्या आवारात हजर झाला. आपल्या मनाप्रमाणे सगळं स्टेज, समोरच्या खुर्च्या, माये, फुलं, आजूबाजूचे बॅनर, कापडी फलक हे सगळं लागलेलं आहे हे बघून नाही म्हटलं तरी बलराम तेलतुंबडे कुठेतरी खुश झाला. मग साहेब आल्यानंतर त्यांचं स्वागत कसं करायचं याची थोडीशी चर्चा प्रभाकर नामजोशी साहेबांबरोबर त्यांनी केली आणि या कार्यक्रमाला शहापूरकरांनी सुद्धा तसा प्रचंड प्रतिसाद दिला. खरं तर रविवारच्या वेळी सकाळी मोकळे असणाऱ्या चाकरमान्यांना कुठेतरी कार्यक्रम आहे आणि आपल्या जिल्ह्याचे SP साहेब ओमप्रकाश बाली येणार आहेत हे नाही म्हटलं तरी चालवणारं ठरलं. आणि म्हणून 100-150 खुर्च्या असताना शहापुरातल्या 200च्या वर लोकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. 11च्या ठोक्याला SP ओमप्रकाश बाली साहेबांच्या गाड्यांचा ताफा या शहापूर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आला. तिथे असणाऱ्या मग पोलीस कर्मचाऱ्याने SP साहेबांना मानवंदना दिली आणि मग प्रभाकर नामजोशी बाली साहेबांना घेऊन स्टेजवर गेले. स्टेज समोर मांडलेल्या पहिल्या रांगेमध्ये मग गावचे सरपंच, शाळेचे मुख्याध्यापक, 2-4 तालेवार लोक असे सगळे बसलेले होते. बाली साहेबांनी मग त्या सगळ्यांना बोलावून स्टेजवर जास्त खुर्च्या मांडायला लावल्या आणि शहापुरातली ही जी प्रतिष्ठित माणसं होती त्यांना आपल्याबरोबर स्टेजवर घेतलं. आता स्टेजवर या ठरल्याप्रमाणे मुख्याध्यापक साहेबांना अध्यक्षपद दिलेलं होतं. त्या स्टेजवर बाली साहेबांची सलगी करता येईल अशा एका खुर्चीवर या बलराम तेलतुंबडेंनी आपली वर्णी लावलेली होती.
कार्यक्रम सुरू झाल्यावर सुरुवातीचे सगळे जे औपचारिक विधी असतात ते पार पडले. प्रभाकर नामजोशी साहेबांनी आलेल्या समस्त लोकांचं, बाली साहेबांचं आणि बलराम तेलतुंबडेचं स्वागत केलं आणि मग किरणोत्सर्गावरती मार्गदर्शन करण्यासाठी बाली साहेब आलेले आहेत असं समोरच्या सगळ्या लोकांना परत एकदा समजावून सांगितलं. त्याच्यानंतर मग शाळेचे एक शिक्षक उठून उभे राहिले. त्यांचं ठरल्याप्रमाणे भाषण होणार होतं. भाषणामध्ये हे शाळेचे एक शिक्षक समोर बसलेल्या लोकांना आणि बाली साहेबांना म्हणाले की किरणोत्सर्ग हे महाभयंकर आपत्ती आहे. अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकीवर जेव्हा अणुबॉम्ब टाकले तेव्हा किरणोत्सर्ग खूप पसरला होता आणि त्याच्यानंतर जवळजवळ 50 वर्ष त्या किरणोत्सर्गाचे वाईट परिणाम जपानमधल्या लोकांना भोगायला लागले होते. बरं, हा किरणोत्सर्ग दिसत नाही, कुठून येतो कळत नाही, असं सगळं अगदी पाठ्यपुस्तकातला धडा असावा तसं धडधडीत भाषण या शाळेतल्या एका शिक्षकाने केलं. मग मुख्याध्यापक जे अध्यक्षस्थानी विराजमान होते त्यांनी थोडासा संवाद साधला आणि मग या कार्यक्रमाचा कळसाध्याय सुरू झाला. प्रभाकर नामजोशींनी ही सगळी फुटकळ भाषणं झाल्यानंतर बाली साहेबांकडे माईक दिला. बाली साहेबांनी अस्खलित मराठी भाषेमध्ये समोरच्या लोकांबरोबर संवाद साधायला सुरुवात केली. त्याने आत्तापर्यंतच्या वक्त्यांनी जे जे काही सांगितलं होतं त्याचा थोडक्यात परामर्श घेतला. आधीच्या सगळ्या वक्त्यांचा परामर्श घेताना त्यांनी बोललेलं एक एक वाक्य, मांडलेला एक एक मुद्दा बाली साहेबांनी नेमकेपणे उचललेला होता आणि त्याचा आपल्या भाषणामध्ये चपखलपणे वापर करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी सांगितलं की आपण म्हणता हे अतिशय मोठं संकट आहे, सगळं जग यांनी ग्रासलं गेलेलं आहे. तुम्हाला जशी भीती आहे तशीच मलाही भीती आहे. तुम्हाला जी काळजी वाटते ती काळजी मलाही वाटते. असं सगळं लोकांच्या हृदयाला हात घालणारं बोलणं केल्यानंतर मग बाली साहेबांनी शिक्षक महोदयांनी जे काही बोलले होते त्यातला धागा घ्यायला सुरुवात केली. मग बाली साहेबांनी सांगितलं की आपल्या सर्वांना मदत करावी, किरणोत्सर्गाला अटकाव करावा असं माझ्याही मनामध्ये खूप आहे. पण अमुक अमुक शिक्षकाने सांगितलं ती गोष्ट खरी आहे की येणारा किरणोत्सर्ग आपल्याला दिसत नाही. किरणोत्सर्ग असा येताना दिसत असता तर आमच्या लाठ्यांनी आम्ही त्याला बडवला असता, गरज पडली तर त्याला आम्ही गोळी घातली असती. पण तसं तर काही दिसत नसल्यामुळे या दोन गोष्टी करणं पोलीस खात्याला काही शक्य नाही. तरी पण आत्तापर्यंतच्या बालीसाहेबांनी लावलेल्या एकंदर सुरावरून समोर बसलेल्या नागरिकांना असं वाटायला लागलं होतं की बालीसाहेब सुद्धा याच्यातून आपलं अंग काढून घेण्याच्या विचारात आहेत. पण बालीसाहेबांनी जेव्हा म्हटलं की तरी पण म्हटल्यानंतर समोर बसलेले आळसावलेले लोक परत एकदा खडबडून जागे झाले आणि बालीसाहेब याच्यावर काहीतरी उपाय योजना करणार आणि त्याची घोषणा आता होणार आहे हे त्यांना जाणवलं. बालीसाहेबांनी तरी पण म्हणून लोकांच्या काळजीनुसार आपण करणारे असलेले कृतीचा आराखडा सांगायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही आमच्या पोलीस स्टेशनला निवेदन दिलं, या बलराम तेलतुंबडे साहेबांनी माझ्याकडे निवेदन दिलं, तुम्ही अतिशय काळजीने ग्रस्त आहात. माझे जी अडचण आहे ती मी आपल्याला सांगितली की तो दिसत नसल्यामुळे पोलिसी पद्धतीची कारवाई त्याच्यावर काही होऊ शकत नाही. पण
मी माझ्या परीने मला जे शक्य आहे ते निश्चितपणे करणार आहे. उद्याच्या उद्या माझ्या हाताखाली संबंध जिल्ह्यामध्ये जेवढे सगळे पोलीस कर्मचारी आहेत त्याच्यातले अर्धे कर्मचारी मी शहापुरामध्ये बोलवून घेतो आहे. त्यांच्याबरोबर मी सुद्धा इथेच राहणार आहे. आम्ही कर्मचारी मग 3 फळ्या म्हणजे 3 गट करणार आहोत आणि प्रत्येक गटाला 8-8 तासाची ड्युटी आम्ही देणार आहोत. आता जो गट 8-8 तासाच्या ड्युटीवरती असेल त्या गटातले सगळे लोक आपल्या शहापूर शहराच्या वेशीवर उभे राहतील. हातामध्ये लाठ्या काठ्या बंदुका असतील. मीही त्यांच्याबरोबर असेन आणि आपल्या विनंतीला मान देऊन पोलीस कर्मचाऱ्यांना जे काही करता येईल ते मी त्यांच्याकडून करून घेणार आहे. उभे असलेले हे सगळे लोक मग हात हलवून हलवून या किरणोत्सर्गाला सांगतील, बाबा इथे येऊ नको, हे किरणोत्सर्गा बाबा शहापुरात येऊ नको. तसंच आमच्या जिल्ह्यामध्ये जेवढ्या केवढ्या नो एंट्रीच्या पाट्या आहेत वस्तुतः ज्या वाहनांसाठी वापरल्या जातात त्याही मी सगळ्या शहापुरात मागवणार आहे. आपल्या शहराच्या वेशीवर अक्षरशः 50-50 फुटावर त्याची एक एक पाटी रोवणार आहे आणि नो एंट्रीच्या खाली अजून एक शब्द रंगवून घेणारे नो एंट्री फॉर रेडिएशन म्हणजे शहापुरामध्ये किरणोत्सर्गाला आतमध्ये यायला पोलीस खात्याने बंदी केलेली आहे. हळूहळू समोर श्रोत्यामध्ये जे जाणते लोक होते त्यांना बाली साहेबांच्या मनामध्ये काय आहे आणि हुशार IPS ऑफिसर एखाद्या प्रश्नाची तड कशी लावतो याची देही याची डोळा अनुभव प्राप्त होत होता. असंच थोडंसं पुढे बोलून समोर बसलेल्या 150-200 लोकांची मनं जिंकून बाली साहेबांनी आपल्या हातातला माईक खाली ठेवला आणि यावत लोकांनी पुढची 5 मिनिटं टाळ्यांचा कडकडाट केला. बाली साहेबांच्या प्रेमाचं भरतं आलेलं त्यांच्या बुद्धी कौशल्याला दाद देणारे लोक मग बाली साहेबांच्या आजूबाजूला जमा झाले. त्याने बाली साहेबांनी जी मखलाशी किंवा ज्ञानवाची मेघ केलेली होती त्याच्याबद्दल तोंड भरून कौतुक केलं आणि मग थोड्या वेळाने दुपारी 1 वाजता बाली साहेबांच्या सगळ्या गाड्या बाली साहेबांना घेऊन धुरळा उडवीत शहापुरातून बाहेर पडल्या. गाड्यांनी उडवलेला हा धुरळा थोड्या वेळाने खाली बसला. पण त्याच्यानंतर मे महिना आला. मे महिन्यामध्ये शहापूरमध्ये दरवर्षी डोकं काढणाऱ्या एका समस्येने त्या वर्षी सुद्धा डोकं वर काढलं आणि मग त्याची निवेदनं आणि त्याची आवेदनं घेऊन पुन्हा एकदा आमचा तेलतुंबडे आधी पोलीस स्टेशन आणि मग बाली साहेबांपर्यंत पुन्हा एकदा जाऊन पोहोचला.